नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण एसी सर्किट विथ कॅपॅसिटर हा पार्ट बघणार आहे. एसी सर्किट विथ कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर काय करतं, तर त्या सर्किट मधली एनर्जी स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं. हे समजून घ्या. सर्किट मधली एनर्जी काय करून ठेवण्याचं काम करतं, स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं. किंवा सर्किट मध्ये एनर्जी नसेल तर रिलीज पण करू शकतं कॅपॅसिटर. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जसं नेहमीप्रमाणे आपण लिहितोय की कन्सिडर अ कॅपॅसिटर विथ कॅपॅसिटन्स सी कनेक्टेड टू एन एसी सोर्स विथ एन ईएमएफ. म्हणजे कॅपॅसिटर हा ईएमएफ सोर्सला काय झाला केलेला आहे, आपण सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. मग तो ई बरोबर ई नॉट साइन ओमेगा टी येणार आहे. ठीक आहे. ओके. आता इथं पार्ट समजून काय घ्यायचं बघा. तर करंट म्हणजे काय असतं, तर करंट याचा अर्थ असतो चार्ज पर युनिट टाइम. हे समजून घ्यायचं की फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम चार्ज जेवढा फ्लो होतो त्यालाच आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. मग आता इथं क्यू म्हणजे काय, चार्ज ऑन द कॅपॅसिटर ऍट अ गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. कॅपॅसिटर वरती किंवा कॅपॅसिटर मध्ये जो काही चार्ज असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम फ्लो होणारा चार्ज, ठीक आहे, तो आपण इथे घेतलेला क्यू. आता पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला आपण वापरणार आहे. व्ही इक्वल टू चार्ज पर युनिट कॅपॅसिटर. ठीक आहे, कॅपॅसिटन्स म्हणूयात आपण याला. आता चार्जची व्हॅल्यू जर काढायची झाली याच्यावरून तर कशी काढणार आपण चार्जची व्हॅल्यू, तर चार्जची व्हॅल्यू काढताना आपण अशी काढणार आहे, सी इकडे घेणार आणि क्यू इक्वल टू सी इंटू व्ही आलं. व्ही म्हणजे काय, तर ईएमएफ आहे तो ईएमएफ. ईएमएफ ह्या व्ही ला आपण रिप्लेस करून कशाने रिप्लेस करू शकतो, ई न रिप्लेस करू शकतो. मग क्यू इक्वल टू काय आलं, सी इंटू ई आलं. हे समजून घ्या, क्यू इक्वल टू काय आलं, सी इंटू ई आलं. आता हा फॉर्म्युला सेमच आहे, वेगळं काय नाहीये, पण ह्या व्हीच्या जागेवरती ई लिहिलंय का, कारण आपण इकडे ई वापरले आणि त्या ईच्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आहे म्हणून ह्या व्ही ला कन्वर्ट केला आपण ई मध्ये. बरं, हे असं का केलं आपण, तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला माहित होता किंवा समजायला बरं पडतंय. ठीक आहे. ओके. आता हे झालं क्लिअर इथपर्यंत. ओके. आता आपल्याला काय करायचं बघा, आपण जर त्यातला एक स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज कन्सिडर केला, ठीक आहे, किंवा करंट कन्सिडर केला, तर काय म्हणणार आपण त्याला, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट आय इन द सर्किट. जर करंट आपल्याला काढायचं असेल, इन्स्टंटेनियस करंट, तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला चार्ज पर युनिट टाइम, बरोबर आहे का. मग हेच मी काय करणार, तर स्मॉल अमाऊंट मध्ये घेणार, तर डी क्यू बाय डी टी. बरोबर आहे. आता डी क्यू बाय डी टी म्हणजे क्यूची व्हॅल्यू मला माहिती आहे, सी इंटू ई. बरोबर आहे. मग इथं सी इंटू ई आलं. ई म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज किंवा ईएमएफ, त्याची व्हॅल्यू काय असते, ई नॉट साइन ओमेगा टी. मग इथं आपण काय पुट करणार आहे, ई नॉट साइन ओमेगा टी. क्लिअर आहे. मग आय इक्वल टू डी बाय डी टी ऑफ सी ई नॉट साइन ओमेगा टी आलं. आता डेरिव्हेटिव्ह काढणार आपण याचं, सी इंटू ई नॉट बाहेर येणार आहे, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, ओमेगा टीचं इंटू ओमेगा येणार आहे. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता हा ओमेगा जर, आता समजून घ्या, ही जी स्टेप आहे ती फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाचं. हा सी आणि हा ओमेगा मी डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आणलंय. म्हणजे कसा पार्ट असतो सांगतोय का, हे जर मी 2/3 असं लिहिलेलं आहे, ठीक आहे, तर हेच मी अजून असंही लिहू शकतो 1/3/2. ही व्हॅल्यू करेक्ट आहे, हे समजून घ्या. हा जो न्यूमरेटरचा पार्ट आहे मी डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आणू शकतो. सिमिलरली मी काय केलं, सी आणि ओमेगा हा ह्या न्यूमरेटरच्या पूर्णपणे काय कुठं आणला, डिनॉमिनेटरला आणला. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर इथं कॉस आणि इथं साइन झालं, तर तुम्हाला माहिती आहे जे इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू असते, आय ची व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला काय असतो, आय नॉट साइन ओमेगा टी. बरोबर आहे का. मग साइन असणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण ह्या कॉसला कन्वर्ट केलं साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आता पुन्हा एक प्रश्न, ओमेगा टी प्लस पाय बाय 2 का, पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे ना याची, कॉस ओमेगा टीची. आपण मागच्या इंडक्टिव्ह सर्किटला आपण काय केलेलं, तर त्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस ओमेगा टी केलेलं. बरोबर आहे का. नंतर निगेटिव्ह साइन कॉमन काढलेलं, कारण ओव्हरऑल बाहेर जे साइन होतं ते निगेटिव्ह होतं, ते निगेटिव्ह काय होणार होतं, कॅन्सल होणार होतं. पण इथं काय करणार आपण, ओमेगा टी प्लस पाय बाय 2 केलं की प्लस कॉस ओमेगा टी ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. ही मॅथमॅटिक्स मधली टर्म आहे. ठीक आहे. ओके. आता यानंतरचा पुढचा पार्ट काय, तर हा जो भाग आहे इथला, हा भाग मी सेपरेट लिहिणार आहे आणि हा साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. क्लिअर आहे. आता तुम्ही एक समजून घ्यायचा पार्ट, मागच्या पण एक्सप्रेशन मधला आणि ह्या पण एक्सप्रेशन मधला हा भाग फार महत्वाचा आहे. हा जो डिनॉमिनेटर असतो, हा डिनॉमिनेटर इथं मी लिहितो 1/c ओमेगा. ठीक आहे. ह्याला ते म्हणतात एक्स सी. ठीक आहे, याला काय म्हणतात, एक्स सी. कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात, कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स. आणि ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला इंडक्टिव्ह रेझिस्टन्सला असा एक पार्ट आलेला बघा, कोणता आलेला,
हे 1 अपॉन आलंय आणि तिथं होतं एल ओमेगा, काय होतं एल ओमेगा होतं, मग त्याला एक्स एल म्हणतात. ठीक आहे, इंडक्टिव्ह रेजिस्टन्स काय म्हणतात, इंडक्टिव्ह रेजिस्टन्स. मग ह्या व्हॅल्यू आपण आर जसा म्हणतो रेजिस्टन्सचा पार्ट त्याचंच काम करतात ह्या. म्हणून या ठिकाणी ई नॉट अपॉन 1 अपॉन सी ओमेगा म्हणजेच हा काय झाला आर झाला, आणि ई नॉट अपॉन आर त्यालाच आपण काय म्हणतो आय नॉट म्हणतो. म्हणून ही आय नॉट ची व्हॅल्यू ई नॉट अपॉन 1 अपॉन सी ओमेगा आली. हा भाग समजून घ्या. बघा हा भाग आहे ना, आय नॉट इक्वल टू ई नॉट अपॉन आर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, बरोबर आहे का. आणि हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स म्हणजे कॅपॅसिटर मध्ये 1 अपॉन सी ओमेगा आहे आणि इंडक्टन्स मध्ये एल ओमेगा आहे. हे कळालं का. आणि या रेजिस्टन्समुळं आपण ई नॉट अपॉन 1 अपॉन सी ओमेगाला रिप्लेस करू शकतो आय नॉटनं. हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे, कारण हा जो भाग आहे ह्याच्यावरती न्यूमरिकल आहेत बाळांनो. ह्या पार्टवरती हा पार्ट आपण सेपरेटली घेणार आहे आणि तो कसा येतोय काय येतोय हा पण पार्ट आपण बघणार आहे नंतर. ठीक आहे, मग हा पार्ट लक्षात आलाय ओव्हरऑल तुमच्या. ओके, हा पार्ट काय एक्सप्रेशन मध्ये नाहीये, हा पण नाहीये, इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, आता याच्या पुढे तुमच्या लक्षात येते मागच्या एक्सप्रेशन मध्ये इंडक्टिव्ह मध्ये ओमेगा मायनस पाय बाय 2 होतं. मग काय करत होतो आपण, तर आपण असं म्हणत होतो तिथं की जो काय करंट आहे तो पाय बाय 2 मायनस असल्यामुळे काय म्हणत होतो, तर करंट हा लॅग करतोय कुणापेक्षा, ईएमएफ पेक्षा. आता या ठिकाणी प्लस आहे, प्लस असल्यामुळे आपण काय म्हणणार, करंट हा काय करतोय लीड करतोय. ठीक आहे, करंट लीड करतोय म्हणजे आता इथं आपण असं म्हणताना म्हणू शकतो करंट लीड व्होल्टेज बाय पाय बाय 2. म्हणजे पाय बाय 2 रेडियन करंट काय करतोय लीड करतोय कुणाला, व्होल्टेजला. कुणामध्ये, तर कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटर सर्किटमध्ये. हे लक्षात ठेवा. मग ही एमसीक्यू असू शकते की कुठल्या सर्किटमध्ये करंट लीड करतो, कुठल्या सर्किटमध्ये करंट लॅग करतो. मग ह्या गोष्टी पण एमसीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्वाच्या आहेत. ठीक आहे, ओके. आता जर डायग्रामच काढायची झाली आपल्याला, वेव्ह फॉर्म डायग्राम किंवा फेजर डायग्राम, तर तुम्हाला माहिती आहे फेजर डायग्राम मी एक्सप्लेन करतो पहिल्यांदा. ईएमएफ ला करंट हा काय करतोय लीड करतोय कितीनं, 90 डिग्रीनं. मग ईएमएफ बरोबर या साईडला आणि ह्याच्या पुढं 90 डिग्री करंट. आता मागच्या इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं, ईएमएफ इथंच होता पण करंट काय करत होता, लॅग करत होता. किती डिग्रीनं, 90 डिग्रीनं. म्हणजे ती खाली डायग्राम आलेली अशी लाईन जी होती करंटची ती खाली आलेली. हे कळालं का. इथं या साईडला का आले, तर ईएमएफ ची जागा फिक्स आहे, ईएमएफ. ठीक आहे, हा काय करतोय लॅग करतोय आय नॉटला. हे कळालं का, आयला. मग हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल फेजर डायग्रामचा. त्यानंतर वेव्ह फॉर्म डायग्राम मध्ये काय होणार बघा, सरळ गणित आहे, तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहेत. जर तुम्ही 0 डिग्री पुट केली तर पाय बाय 2 येतं इथं. म्हणजे ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 पुट करायची, ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 म्हणजे त्याला फेज म्हणतो आपण. मग 0 पुट केलं की पाय बाय 2 आलं, साइन पाय बाय 2 1 येणार आहे. म्हणजे आय नॉट ची व्हॅल्यू काय आली, तर आय ची व्हॅल्यू आय नॉट आली. म्हणजे जे आय इन्स्टंटेनियस जो करंट आहे तो स्टार्ट कुठून होणार आहे, इथून स्टार्ट होणार. हे लक्षात ठेवा, या पार्ट पासून स्टार्ट होतोय तो. कळालं का. ठीक आहे, त्यानंतर इथं पाय बाय 2 व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, आता इथं जर तुम्ही पाय बाय 2 व्हॅल्यू पुट केली तर पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय. मग पाय येते म्हणजे काय येणार सांगा इथं आन्सर, पाय येते याचा अर्थ इथं आन्सर तुमचा येणार आहे 0 0 येते. ठीक आहे, म्हणजे ते आलं खाली. हे कळालं. म्हणजे आता इथं डायग्राम मध्ये 0 ला असेल तर इथे, त्यानंतर ही जी डायग्राम आहे ती डायग्राम कशी आली पाहिजे बघा. हा पार्ट जो आहे तो नंतरचा पार्ट, हा पाय बाय 2 पुट केल्यानंतर ना आन्सर किती येते तुमचं 0 डिग्रीत येते. करेक्ट डायग्राम. ठीक आहे, ओके. पाय बाय 2 पुट केल्यानंतर ना आन्सर किती येते, ह्याचा 0 येते. त्यानंतर पुढची व्हॅल्यू पुट करा, पुन्हा खाली येणार आहे तुम्ही. ठीक आहे, आणि नंतर पुढची व्हॅल्यू या पद्धतीनं आपल्याला ग्राफ मिळून जातो. त्यानंतर इथला पार्ट काय अवघड नाहीये, ईएमएफचा हा पार्ट कॉमन राहणार आहे. 0 पुट केलं 0, 90 पुट केलं, त्यानंतर अप्परला जाणार आहे, 0 ला 0 येणार, 90 ला पीकला जाणार ई नॉट, त्यानंतर खाली येणार, पुन्हा खाली येणार. या पद्धतीनं हा ग्राफ पूर्ण होतोय. हे कळालं का इथपर्यंत. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा सांगतो मी. इथं ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 पुट करा, 0 प्लस पाय बाय 2 साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 म्हणजे राहिलं आय नॉट. आय नॉट पासून सुरुवात आहे म्हणजे इथून तर सुरुवात होणार नाही, ती सुरुवात इथून होणार आहे. मग ह्या ग्राफची सुरुवात इथून झाली. आता इथं आलात पाय बाय 2, पाय बाय 2 पुट केला असता कॅल्क्युलेशन मध्ये आन्सर येते पाय. पाय म्हणजे साइन पायची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं साइन 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं आलं 0.
हे कळालं? मग हा पार्ट एकदा एवढा भेटला तुम्हाला की इथून इथपर्यंत येतोय, मग इथून पुढचा ग्राफ तुम्हाला जमून जाणार आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे फेजर डायग्राम आणि वेव्ह फॉर्म ग्राफ हा दोन्ही पण पार्ट तुमचा क्लिअर झाला असेल. आणि जास्त काय अवघड नाही. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, EMF, त्यानंतर चार्जचा फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V इक्वल टू Q अपॉन C, त्याच्यावरून चार्ज काढायचा, V ला रिप्लेस करायचं E न, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह, कारण चार्ज पर युनिट टाइम म्हणजे करंट, आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काढलं की तुम्हाला हा पुढचा पार्ट कॅल्क्युलेशनचा माहिती आहे. ठीक आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा याचा कधी पण. मग एक काम करा, हा जो भाग आहे तो व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढायचा नाही तर